नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आज आपण मस्त चमचमीत गावरान पद्धतीने सोयाबीनचं कालवण बघणार आहे। अप्रतिम अशी रेसिपी होते। जेव्हा पण कधी घरामध्ये काही शिल्लक नसेल आणि तुम्हाला भाजी बनवायची असेल किंवा पाहुणे आलेत अचानक आणि काही भाजी बनवायची असेल तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही बनवू शकता। अप्रतिम अशी भाजी तयार होते आणि ही भाजी आहे ना, ती अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर मटणाच्या टेस्टलाही मागे सारेल अशा पद्धतीची ही भाजी बनवून तयार होते। प्रतिम अशी भाजी तयार होते, ते नक्की बनवून बघा। चला तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी न्यूट्रेलाचं 10 रुपये वाला सोयाबीन चंक्स घेतलेले आहे। याच्यामध्ये 52 ते 57% यामध्ये प्रोटीन्स असतं। ते प्रोटीन्स आपल्या शरीरासाठी जास्त फायदेमंद असतात। आता हे एक पॅकेट घेतलेले एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया आणि या बाउलमध्ये आता गरम पाणी करत ठेवलं होतं मी बाजूला आणि ते पाणी याच्यावरती घालून घ्यायचे। म्हणजे सोयाबीन आहे ते 10 मिनिटांसाठी कमीत कमी आपण भिजत ठेवणार आहे। आता हे सोयाबीन आपण भिजत ठेवूया आणि सोयाबीन भिजतंय तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे। आता इथं सोयाबीन वरती मी पाणी घालून घेते आणि ते 10 मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवूया आणि आता मसाले करायला घेऊया। मसाल्यासाठी तर सुकं खोबरं, 3 मीडियम आकाराचे कांदे आणि एक मोठा लसूण घेतलेला आहे। आता हे खोबरं आहे ते आपण भाजून घ्यायचंय, कांदा पण आहे तो कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे। चला तर आता आपण कढई ठेवू। खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, तुम्ही किसूनही घेऊ शकता। त्यानंतर खोबरं चांगलं खरपूस रंगापर्यंत, सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचं। त्यानंतर कांदा टाकायचा, कांदाही तशाच पद्धतीने आपण भाजून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये कांदाही भाजून तयार होतो। त्यानंतर जी लसूण घेतला होता तो मी सोलून घेते आणि या लसूणच्या सोबतच आता आपण कांदा भाजतोय तोवर मी बाजूला 3 मीडियम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता इथं तुम्हाला मी दाखवते काय काय घेतलेलं आहे ते। आता इथं आपण भाजलेला कांदा घेतलेला आहे, भाजलेलं खोबरं, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या, आल्याचे तुकडे घेतलेले, 3 टोमॅटो घेतलेले आहेत आणि इथं कोथिंबीरच्या कांड्या घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये मी जास्त कोथिंबीर घातलेली नाही, ज्या कांड्या असतात ना तर त्या कांड्या घेतलेल्या आहेत, त्या वेस्ट पण जात नाहीत आणि मसाल्यामध्ये चांगल्या बारीक होतात आणि एक छान असा टेस्ट येते मसाल्याला। त्यासाठी इथं मी त्या कोथिंबीरीच्या कांड्या याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही कोथिंबीरचे देठही बोलू शकता। तर आता हे सगळं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मी सगळं एकत्र बारीक करणार आहे, म्हणजे एकच आपला मसाला आहे तो परफेक्ट तयार होईल। जास्त आपल्याला 2-2 मसाले करायची गरज लागणार नाही। आता याच्यामध्ये सुरुवातीला मी अजिबात पाणी घालणार नाही। जर तुम्हाला वाटलं की पाण्याची आवश्यकता आहे तरच थोडंसं पाणी घालायचं, पण शक्यतो आहे ते 3 टोमॅटो घातल्यामुळे याच्यामध्ये पाणी घालायची आवश्यकता लागत नाही। थोडंसं हलवून घ्यायचं मिश्रण आणि परत मिक्सरला आहे ते बारीक करून घ्यायचं। एकदम बारीक अशी पेस्ट मसाल्याची करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने परत एकदा मी मिक्सरला फिरवून घेते, म्हणजे एकदम बारीक अशी पेस्ट आपली मसाल्याची तयार होईल। हा मसाला तुम्ही स्टोर करूनही ठेवू शकता। याच्यामध्ये तेलामध्ये परतून अशा पद्धतीचा मसाला तुम्ही स्टोर करून ठेवला। याची रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केली, ती तुम्ही पाहू शकता, बघू शकता। अशा पद्धतीचं वाटण तयार करून घेतलेले। आता ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला होता म्हणजे खोबरं आणि कांदा, त्याच कढईमध्ये 2.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि त्या कढईमध्ये थोडंसं तेल गरम झालं की आता आपण तेल गरम होतंय तोवर आपण हे 2-3 थंड पाण्यातून धुवून घेऊया। सुरुवातीचं पाणी काढून टाकायचं आणि 2-3 पाण्यातून हे सोयाबीन आहे ते धुवून घ्यायचे। आता मी याच्यामध्ये थंड पाणी घालून घेतलेले, तोपर्यंत आपलं तेल आहे ते गरम झालेले। आता याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर थोडासा चिरलेला कांदा घातला तरी चालू शकतं। ऑलरेडी याच्यामध्ये कांदा मी मसाल्यामध्ये जास्त घातले, त्यामुळे मी इथं फक्त ओलं वाटण घालून घेतले। 4 ते 5 चमचे याच्यामध्ये ओलं वाटण घालायचं आहे आणि मसाला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे। आपण हे नॉनव्हेज सारखीच रेसिपी तयार करणार आहे, याच्यामुळे तेलाचा वापर थोडासा जास्त तेलाचा वापर केला जातो। अशा पद्धतीने मसाला आहे तो 8 ते 10 मिनिटं चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे, अगदी स्लो गॅसवरती। इथं बघू शकता साईडला तेल सोडायला सुरुवात झालेली आणि आपण मसाल्यामध्ये पाणी वापरलेलं नाहीये, त्यामुळे काय होतं मसाला भाजायला जास्त वेळ लागत नाही, लवकर मसाला आहे तो भाजला जातो। याच्यामध्ये मी अजिबात पाणी वापरलं नव्हतं, त्यामुळे मसाला झटकन भाजून झालेला आहे, तेल सोडलेले। आता याच्यामध्ये आपण गरम मसाले आहेत ते घालायला सुरुवात करूया, म्हणजे सुके मसाले घालून घ्या। याच्यामध्ये हळद, चटणी, जिरा पावडर, धने पावडर, किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे। किती घेतलेले ते मी वरती मेन्शन केलेलं आहे। आता हे सगळे सुके मसाले याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण हे सगळे मिक्स करून घेऊया। मसाला घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं हा मसाला आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे। बघा मसाला छानपैकी भाजलेला, त्याचा कलर पण चेंज झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये जे सोयाबीन घेतलं होतं तर त्यातील पाणी आहे ना, ते सोयाबीन मधलं पाणी आहे ते पिळून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे मसाला चांगला सोकला जातो। आता इथं बघू शकता अशा पद्धतीने हाताने तुम्ही दाबून घ्यायचे आणि सोयाबीन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। सगळं सोयाबीन कढईमध्ये घातल्यानंतर मसाल्यामध्ये चांगलं कोटिंग करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचे, लगेच पाणी घालायचं नाहीये। इथं मसाला चांगला म्हणजे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करायचं सोयाबीन, एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। आता इथं मी पाणी घालून घेतलेले आणि झाकण ठेवलेले, 1 मिनिटानंतर बघूया आपण
त्याला छानपैकी उकळी सुटलेली. तर बघू शकता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढ्या अंदाजे तुम्ही मसाल्यांचा वापर करू शकता. आता इथं मी जेमतेम ग्रेव्ही करणार आहे, तर तुम्ही बघू शकता एवढी ग्रेव्ही पुरेशी आहे. अजून 1-2 ते 3 मिनिटं हे कढवून घेणार आहे. आणि सोयाबीन आधीच आपण भिजवून घेतल्यामुळे जास्त शिजायला वेळ लागत नाही. झटपट भाजी येते, एक 15 ते 20 मिनिटात तयार होते. चला तर बघा काय अप्रतिम असं दिसते ना, एक छान असा घमघमाट सुटलेला आहे मसाल्यांचा, अप्रतिमच. चला तर आता हे थोडंसं कडतंय तोपर्यंत झाकण ठेवूया आणि तोपर्यंत आपण फ्रेश कोथिंबीर आहे ती आपण चिरून घेऊया. आता इथे बघू शकता कढईवरती झाकण ठेवलंय, पण साईडला थोडंसं उडं राहिलेलं, त्याच्यातून एक छान असं जसं की नॉनव्हेज बनवलेला आहे ना असा वास सुटलेला आहे, एकदम असा घमघमाट. चला तर आता आपण कोथिंबीर चिरून झालेली आहे. आता आपण झाकण काढूया आणि याच्यामध्ये घालून घेऊया. मस्तपैकी फ्लेवर येतोय कोथिंबीरीचा आणि खूप छान अशी टेस्टी बनते भाजी, अप्रतिम झटपट तयार होते. नक्कीच तुम्हाला आवडेल. नक्कीच अशा पद्धतीची भाजी एकदा तरी बनवून बघा, अप्रतिम अशी लागते. आता आपण मीठ चेक करायचे, हवं असल्यास याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडीशी साखर भुरभरून घ्यायची, त्यामुळे चव आहे ना ती बॅलन्स होते आणि टेस्टी लागते. तर चला तर आता आपली भाजी तयार झालेली आहे ऑलमोस्ट. आता आपण गॅस बंद करून घेऊया. इथं बघू शकता ग्रेव्ही जेमतेम झालेली आहे. जास्त पातळही ग्रेव्ही ठेवायची नाही आणि जास्त घट्टही नाही ठेवायची, त्यामुळे कसं टेस्टला एकदम परफेक्ट अशी लागते. चला तर अप्रतिम अशी ही रेसिपी बनते, नक्कीच बनवून बघा. जेव्हा पण कधी झटपट काय बनवायचं असेल तर अशा पद्धतीचं तुम्ही बनवू शकता. आणि ही एकही भाजी केली तरी तुम्ही त्याच्यासोबत चपाती भातासोबत खाऊ शकता, म्हणजे डबल करायची गरज लागत नाही. बघा अप्रतिम अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. चला तर आता गॅस बंद केलेला आहे, त्यावरती कोथिंबीर पण मी घालून घेतलेली आहे. आणि आता इथं दाखवते कशी झालेली आहे ती आपली भाजी, अप्रतिमच. नक्कीच बनवा अशा पद्धतीची भाजी, खायला खूपच अशी टेस्टी लागते. जेव्हा पण तुम्ही बनवाल तर नक्की अशा पद्धतीची सोयाबीनची भाजी बनवून बघा. तुमची भाजी कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान रेसिपींसाठी. इतर गावरान रेसिपी तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की संगीता सोमी किचनवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. बघा मंडळी, जेव्हा पण पाहुणे वगैरे येतील किंवा कुणाला तुम्हाला जेवण बनवून घालायचं आहे खायला, तर अशा पद्धतीचं जर बनवून घातलं तर नक्की 100% तुमची तारीफ केल्या वाचून राहणार नाहीत आणि नक्कीच विचारतील की ही भाजी तुम्ही कशी केलेली आहे. तर नक्की ही भाजी टेस्ट करून बघा, बनवून बघा आणि कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच आपल्या गावरान रेसिपींसाठी. हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.